सर्वांचं स्वागत आहे गीताज किचनमध्ये। तर आज आपण स्पेशली बनवूया पोतीच्या पानाची वडी। तर हे बघा, मी पोतीचे पानं आणलेले आहे आणि याला चांगलं स्वच्छ धुवून घेतलेले। तर बघा, ह्याला स्वच्छ धुवून घेतलेले, याचे पाणी झारून घेतलेलं आहे। तर आज आपण स्पेशली बनवणार आहोत पोतीच्या पानाची वडी। तर हे 5 ते 6 पानं आहेत। तर मी याला स्वच्छ धुवून घेतले। तर याला मी आता थोडंसं आपलं कापडानं पुसून घेणार आहे। थोडंसं आपलं पाणी झालं पाहिजे, तर मी कापडानं पुसून घेते आता। तर याला मी याचं आपलं थोडंसं पोतीच्या पानाला पाणी आपलं थोडंसं झालेलं आहे। तर याला मी असं आपलं कापडाने, सुती कापडाने आपलं असं पुसून घेणार आहे। तर बघा, असं सर्व मी काय म्हणते पानं आहेत सर्व असं पुसून घेणार आहे। तर तुम्ही पण पुसून घ्यायचं। तर बनवताना आपलं पाणी नाही राहिलं पाहिजे, कोरडं राहिलं पाहिजे। तर असं सर्व मी पुसून घेणार आहे। मी आता इथे थोडंसं आपले पानाच्या मागचं आपलं काही नोक आहे, याला मी आपलं थोडंसं असं हलकंसं चाकूने कापून घेणार आहे। तर बघा, असं आपलं हलकंसं कापून घ्यायचं। तर याला हलक्या हलक्या हाताने तर याला आपण असं कापून घ्यायचं म्हणजे बघा। तर आपलं जेव्हा आपण फोल्ड करतो तेव्हा आपल्याला त्रास नाही, म्हणजे एवढं हे नाही होणार। तर बघा, मस्त प्लेन झालेलं आहे पान। आता असं सर्व पानं मी कापून घेणार आहे। तर बघा, तर बघा आपले असं पाणी मी सर्व कापून घेते। तर याच्यासाठी आपण मिश्रण तयार करून घेऊया। यासाठी घेऊन घेतलं आहे आम्ही आपलं बेसन। तर बघा, आपली 1 ते 1.5 वाटी आपण बेसन घेऊन घेतलेलं आहे। तर आपले पानं खूप मोठे नाही आहेत, छोटे छोटे आहेत, आपण जास्त बेसन नाही घेणार आहोत। तर बघा, येतं 1 ते 1.5 वाटी मी आपलं बेसन घेऊन घेतलेलं आहे। तर याच्यामध्ये मी थोडंसं टाकणार आहे तांदळाचं पीठ। तर ते बघा, तांदळाचं पीठ मी आपलं याच्याने अर्धा वाटी टाकून घेणार आहे। तर हे आपलं तांदळाचे पीठ आहे। तर याच्यामध्ये मी आपलं 1.5 वाटी बेसनमध्ये अर्धा वाटी आपलं तांदळाचे पीठ टाकून घेणार आहे। तर बघा, आपलं तांदळाचं पीठ टाकून घेतलेलं आहे मी। तर तांदळाचं पीठ टाकणं जरुरी आहे, कारण की आपलं थोडंसं क्रिस्पी होतो आणि चांगले पण बनतो। तर मी पण तांदळाचं पीठ टाकून घेतलेलं आहे। तर याच्यामध्ये मी टाकून घेणार आहे आपले बेसिक थोडेसे मसाले। बघा मंडळी, याच्यामध्ये टाकून घेणार आपलं थोडंसं तिखट। तर 1 ते 2 चम्मच मी आपलं तिखट टाकून घेतलं आहे। थोडीशी आपली हळद, तर हळद टाकून घेतली। थोडंसं मी टाकून घेणार आपलं धनिया पावडर, थोडंसं हलकंसं। आणि याच्यामध्ये टाकून घेणार आपली चवीनुसार मीठ। तर बघा, मीठ टाकून घेत आहे मी। आणि याच्यामध्ये आपण टाकून घेऊया थोडंसं ओवा। ओवा टाकले की आपलं थोडंसं टेस्टी लागतो, चव येतो ओवाने। तर मी हाताने असे करून शानी ओवा टाकून घेणार आहे। तर आपलं इथे टाकून झालेलं आहे। तर याच्यामध्ये मी आपलं थोडंसं टाकणार आहे निंबू। याच्यामध्ये मी थोडंसं आपलं 1 निंबू पिळून घेणार आहे। तर निंबू टाकलं की आपला टेस्ट थोडंसं चांगला येतो, असे वेगळंच लागतो। तर इथं 1 निंबू आहे मी पिळून घेतलेला आहे। तर याला मी आता थोडंसं आपल्या याच्यामध्ये टाकून घेणार आपली पांढरी तीळ। याच्यामध्ये आपलं थोडंसं पांढरी तीळ टाकून घेणार आहे। तर आपलं मिश्रण तयार झालेलं आहे। तर आपलं मिश्रण तयार करायचं आहे। तर याच्यामध्ये मी थोडंसं आपलं थोडं पाणी टाकून याचं मिश्रण तयार करून घेणार आहे। तर आपल्याला जास्त पातळ करायचं नाही आहे, तर आपल्याला थोडं पाणी टाकून सर्व करून घ्यायचं आहे। तर मी आपलं हलकंसं असं थोडं पाणी टाकून करत आहे। तर बघा, तर आपल्याला पातळ बी नाही करायचं आहे, जास्त घट्ट पण नाही ठेवायचं आहे। तर याला मी असं मिश्रण करून घेते। बघा, आपलं मिश्रण तयार झालेलं आहे। तर आता मी पोतीचा, तर मंडळी आपण याला लावून घेऊया बेसन आता। तर बघा, माझे इथे बेसन आपले पान मस्त स्वच्छ करून घेतलेले होते। तर आपलं हे मिश्रण आपलं हे सर्व मस्त असं लावून घेणार आहोत। तर बघा, तुम्ही पण लावा आणि बनवून बघा आणि ट्राय करा आणि चांगलं कशी झाली म्हणून। तर बघा, आपलं पाणी इथं फाटलेलं आहे। तर याचं सर्व मी लावून घेणार आहे। तर बघा, आपलं एका पानाला लावून झालेलं आहे। तर आपण याच्यावर आणखी 1 पान ठेवून घेणार आहोत।
तर याला आपल्याला असं पान ठेवून घ्यायचं आहे आणि त्याच्यावर पण आपण मस्त लावून घेणार आहे. तर असे मी 3 पानं करून घेणार आहे आपले. असे मी 3 पानं करून घेतलेले आहे. तर तुम्ही मी 3 किंवा 4 असे 5 वापरू शकता. तर मी 3-3च पानावर लावून घेणार आहे. तर बघा तुम्ही पण लावू शकता. तर पूर्ण लावून झालं की दाखवते. बघा आपलं इथे पानाला लावून झालेलं आहे. तर याला मी असं थोडंसं आपलं साईडनं फोल्ड करून घेणार आहे आणि असं आपलं फोल्ड करत चालायचं. तर बघा असं आपलं फोल्ड करून घ्यायचं इकडल्या साईडनं तिकडल्या साईडनं सर्वीकडनं. तर बघा मंडळी आपली पोचीच्या पानाची वडी अशी आपण अळूवडी पोचीच्या पानाची वडी आम्ही तर पोचीच्या पानाची म्हणते पण तुम्ही अळूवडी म्हणता कोणी. तर बघा तर असं मी सर्व पानाला लावून घेतलेलं आहे. तर मी इकडे गॅसवर पाणी आपलं उकळायला ठेवून घेतलेलं आहे. तर याचा मी सर्वच बनवून घेणार आहे आणि आपली छाननी आहे याच्यामध्ये मी असं ठेवून घेणार आहे. तर बघा असं सर्व करून घेते दाखवतो मंडळी. आपण जास्त पाणी नव्हते, जास्त पाणी नसल्यामुळे आपलं वडी जास्त काही तयार होणार नाही. तर छोटे म्हणून आम्ही 2च बनवून घेतलेले आहे. तर तुम्हाला जेवढे लागतं तेवढं तुम्ही बनवू शकता. तिकडे बघा माझे झालेले आहे. तर मी आता इथं आपलं गरम पाणी ठेवलेलं आहे. त्याच्या वाफेवर आपण थोडंसं याला वाफवून घेणार आहे. तर इथे बघा मी गरम पाणी ठेवलेलं आहे. तर त्याच्या वाफेवर मी असं झाकून ठेवून देणार आहे छाननीमध्ये. तर त्याच्यावर आपण एक ताट झाकून ठेवून देऊया. त्यावर आपण आता एक प्लेट झाकून ठेवून याला 5 ते 10 मिनटं आपण असं वाफेवर होऊ देणार आहोत. तर थोडीशी आपण गॅस मोठी करून घ्यायची आणि याला 5 ते 10 मिनटं आपल्याला उकळू द्यायचं आहे. तर बघू शकता आपण आपली अळूवडी पोचीच्या पानाची वडी अळूवडी पकली का आता आपण चेक करून घेऊया. तर बघू शकता आपल्याकडे 5 ते 10 मिनटं पकलेली आहे. तर मी इथं असं आपली चम्मचने नाही तर चाकूने असं चेक करून पाहणार आहोत. तर आपली बघा पकलेली आहे. तर याला मी आता काढून घेणार आहे आणि आपलं थोडंसं आपल्याला याला थंड होऊ द्यायचं आहे 5 ते 10 मिनटं. मंडळी आपली अळूवडी इथं थंडी झालेली आहे. तर आता मी आता याला शेपमध्ये कापून घेणार आहे. तर बघा मस्त थंडी झालेली खुसखुशीत झालेली आहे. तर आपण तळलं की आणखी चांगली होणार आहे. तर आपल्याला जेव्हा आपलं खायचं असेल तेव्हा आपण तळू शकतो, नाही तर मग असं स्टोअर करून आपण 2 ते 3 दिवस याला ठेवू शकतो. तर बघा याला मी आता मस्त कापून घेणार आहे. तर बघा मंडळी मस्त आतमधून पण आपलं बेसन वगैरे लावलेलं ते मस्त पकून गेलेलं आहे. तर तुम्ही पण ट्राय करा आणि कमेंट करून सांगा कशी झाली म्हणून. तर असं सर्व मी आपले दोन्ही कापून घेणार आहे आणि याला आपण तेलामध्ये मी आपलं तळून घेणार आहे याला. तर जर तुम्ही पण तेलामध्ये तळून घ्यायचं. तर बघा आपलं सर्व इथं कापून झालेले आहे. तर जर तुम्हाला खायचं असेल तेव्हा तुम्ही तळू शकता, नाहीतर आपले असे स्टोअर करून आपण 1 ते 2 दिवस आपण ठेवू शकतो. जेव्हा आपली इच्छा झाली तेव्हा आपण तळून घेऊ शकतो. नंतर नाही तर मग तुम्ही जर तुम्हाला असं वाटतं की तळून ठेवायचं आहे तर तळून पण आपण 3 ते 4 दिवस आपण असं ठेवू शकतो याला. चला तर आता आपण तळून घेऊया ते तेलामध्ये. आता आपलं तेल इकडे गरम झालेलं आहे. तर सर्व मी आता आपलं थोडीशीच आहे त्याच्यावर सर्व मी तळून घेणार आहे. तर आपलं एक करून सर्व टाकून घ्यायचं. तर आपलं थोडंसं कमी गॅस करायची, जेव्हा पण तेल गरम चांगलं मोठ्या आचेवर होऊ द्यायचं आणि मग आपण टाकताना गॅस कमी करून घ्यायची. तर बघा जेवढे येईल आपण तेवढेच टाकून घेतलेले आहे मी. चला तर म्हणजे आपलं एक साईडनं पकलेलं आहे. तर आपलं याला दुसऱ्या साईडनं पलटवून घेऊया आणि दुसऱ्या साईड पण पकवून घेऊया याला. चला तर आपली अळूवडी इथे पकलेली आहे, मस्त क्रिस्पी झालेली आहे, तळून झालेली आहे. तर याला मी आता काढून घेणार आहे. तर आपले राहिलेले आहेत हे सर्व तळून घ्यायचं. बघू शकता आपली इथं अळूवडी मस्त पकलेली आहे. तर थोडीशी आपली गरम आहे. तर बघा मस्त क्रिस्पी झालेली आहे. तर आपण टाकलेले तांदळाचे पीठ त्याच्याने मस्त क्रिस्पी झालेली आहे. तर बघा मस्त आवाज येत आहे याचावाला आणि तुम्हाला काढून फोडून पण दाखवते. तर बघा मंडळी मस्त आपली पकलेली आहे. तर तुम्ही पण ट्राय करा आणि कमेंट करून सांगा कशी झालेली म्हणून. तर माझ्या चॅनलला असंच नवीन मी रेसिपी टाकत राहील. तर माझ्या चॅनलला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तर चला तर मंडळी भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तर आपली मस्त इथं अळूवडी झालेली आहे. तर तुम्ही पण ट्राय करून बघा आणि कमेंट करून सांगा. चला तर बाय.